पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंचा मृत्यू झाला। कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंचं पार्थिव आज पहाटे पुण्यामध्ये दाखल झालं। त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। पार्थिव दाखल झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश पाहायला मिळाला। संपूर्ण पुण्यामध्ये शोकाकुल वातावरण आहे, कारण पुण्यातील या पर्यटकांचा पहलगामच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर शोककळा पसरलेली आहे। दुःखद वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांचं पार्थिव हे आता पुण्यामध्ये दाखल झालं। त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। त्यांचे गणबोटे आणि जगदाळे यांचे नातेवाईक देखील आता अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। मात्र या दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, कारण कौस्तुभ गणबोटे आणि जगदाळे हे जवळचे मित्र होते। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी आपल्याशी पुण्यातून थेट जोडले जात आहेत। चंद्रशेखर, दोन्ही कुटुंबांवर खरं तर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। नातेवाईक आता दाखल होत आहेत। अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे। संपूर्ण पुणे शहरावर आता शोककळा पसरलेली आहे। नक्कीच शुभम, मी सध्या मार्केट यार्ड गोकुळनगर रस्त्यावर असलेल्या कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानासमोर आहे। माझ्या पाठीमागे बघू शकतो की या ठिकाणी त्यांच्या अंतिम संस्काराची सगळी तयारी जी आहे ती आता करण्यात येत आहे। हे गणबोटे यांचं निवासस्थान आहे। त्यांचे सगळे नातेवाईक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। त्यांची सगळी या ठिकाणी अंतिम संस्कार करण्याची जी तयारी आहे या ठिकाणाहून केली जात आहेत। आपण पाहिलं की काश्मीर येथे त्यांच्यावरती परवाच्या दिवशी जो दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्यात त्यांचा मृत्यू झाला आणि या सगळ्या घटनेनंतर संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी कौस्तुभ गणबोटे यांचं हे निवासस्थान आपल्याला दिसत आहे। गट्टामा फरसन हाऊस हे त्यांचं फरसांचं दुकान आहे आणि याच ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे। आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी त्यांचे सगळे नातेवाईक जे आहेत आपल्याला अत्यंत शोकाकुल अवस्थेमध्ये दिसत आहेत। या ठिकाणी सगळी जी आहे आता त्यांच्या अंतिम संस्काराची जी तयारी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। तर त्यांचं पार्थिव या ठिकाणी नातेवाईक दर्शन आतमध्ये घेत आहेत आणि आपण पाहिलं की आज पहाटेच्या सुमारास त्यांचं जे मृतदेह आहे ते जम्मू काश्मीर या ठिकाणाहून पुण्यात आणलं आणि पुण्यातील एअरपोर्टवरून त्यांचं पार्थिव त्यांचं पुण्यातील या निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे। शुभ चंद्रशेखर, साधारणतः पार्थिवावर किती वेळामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहे आणि अंत्यसंस्कार नेमके कुठं केले जातील या संदर्भातली काही माहिती आहे का? पुण्यातील नवी पेठ या ठिकाणी असलेलं जे स्मशानभूमी आहे वैकुंठ, त्या ठिकाणी अंतिम संस्कार केले जाणार आहेत। आणि आपण पाहिलं की साधारण आणखीन एक अर्धा तासाचा अवधी आपल्याला या ठिकाणी त्यांच्या या सगळ्या विधीला पार पडण्यासाठी लागणार आहे। आणि त्यांचे सगळे नातेवाईक आपण बघू शकतो की वेगवेगळ्या शहरातून त्यांचे सगळे नातेवाईक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यावरती जी क्रिया आहे ती या वेगवेगळ्या क्रिया या ठिकाणी आपल्याला पार पडताना दिसत आहेत। धार्मिक या सगळ्या क्रिया आहेत आणि त्यांचं पार्थिव जे आहे ते पुण्यातील त्यांच्या या निवासस्थानावरती आज पहाटे दाखल झालं। त्यानंतर शहरभरातील आणि वेगवेगळ्या शहरातून त्यांचे सगळे नातेवाईक त्यांच्या अंतिम दर्शनासाठी दाखल झालेले आहेत आणि साधारण अर्ध्या तासानंतर त्यांची जी अंत्ययात्रा आहे ती याच ठिकाणाहून निघणार आहे। शुभ चंद्रशेखर, पहलगाममधील या हल्ल्यामध्ये आपल्या पर्यटकांचा मृत्यू झाला। संपूर्ण देशामध्ये या हल्ल्यानंतर संतापाची लाट पसरलेली आहे। पुणेकरांच्या कशा भावना आहेत नेमक्या? काही पुणेकर आहेत त्यांच्या आपण भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। खरं तर संतापाची लाट ही सगळी एकंदरीत त्या ठिकाणी उसळलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी पाहिलं की काही पुणेकर नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल, भारतावरती हल्ला झाला आणि त्यात आपले दोन जे आहेत मृत्युमुखी पडला, तर भारतीय म्हणून तुम्हाला काय वाटतं? खूप दुःखद घटना घडली आहे, असं व्हायला नव्हतं पाहिजे। निषेध कसा करतो तुम्ही पाकिस्तानचा? तर निषेध आता
काय सांगता येत नाही, येणार नाही अशी घटना घडली होती. तेव्हा आपण पाहिलं की या ठिकाणी अगदी. प्रत्येक ठीक आहे. भारतीयाकडून याचा निषेध केला जात आहे. काही नातेवाईक आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा देखील आपण प्रयत्न करणार आहोत. या सगळ्या घटनेमध्ये जे ठीक आहे चंद्रशेखर, महत्वाची अपडेट पोहोचवलेली आहे. तुर्तास धन्यवाद. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि अतिशय दुःखद असं हे सगळं वातावरण. अंत्यदर्शनासाठी आता नातेवाईकांनी गर्दी केलेली आहे. कौस्तुभ गणबोटेंचं पार्थिव हे पुण्यामध्ये दाखल झालं आणि तीही दृश्य आपण पाहतोय. सर्व कुटुंबीय या ठिकाणी आता दुःखाच्या या सागरात बुडाल्याचं दिसतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.